एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण माझ्या मते खंडू रांगणेकर इकडे ठाण्यात राहत होते, भारतात आणि जगात केलं. चला तर आपण ब्रँडमॅन इरामध्ये किंवा खंडू रांगणेकर इरामध्ये ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटू व क्रिकेट विश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे खंडेराव रांगणेकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक जिगरबाज खेळी करून त्यांनी स्वतःचे पर्व गाजवून सोडले होते. 1939मध्ये मुंबईच्या त्यावेळच्या पंचरंगी सामन्याच्या वेळेस त्यांनी आपल्या अष्टपैलू व बहुआयामी खेळाचे इंद्रधनुष्य क्रिकेट विश्वाच्या आभाळामध्ये सर्व रसिकांना अत्यंत धोक्यात दाखविले होते. उत्कृष्ट तसेच आक्रमक फलंदाज, पट्टीचे कौशल्यवान क्षेत्ररक्षक अशी त्यांची आशियाई देशामध्ये ख्याती होती. कव्हर पॉईंटचे वेगवान व चपळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या तसेच प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरुद्ध गोलंदाजाला चकित करणाऱ्या रांगणेकर त्यांच्या तमाम भारतीय चाहत्याकडून व मुंबईच्या आकाशवाणीचे त्यावेळचे कॉमेंटेटर होमी तल्लारकर यांच्याकडून त्यांना क्रिकेटची बाजीराव ही मानाची उपाधी त्यांनी त्यावेळी दिली होती.